नमस्कार मित्रमैत्रिणींनो, घरची चव पल्लवी सोबतच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर बरेचदा असं होतं की आज आपल्याला स्वयंपाकाला काय करायचं आणि त्याच्यातच आपला वेळ वाया जातो आणि काही भिजतही नसेल घातलेलं तर काय करायचं, भाजी करायची का आमटी करायची, हा नेहमी गोंधळ चालू असतो। तर आज तसाच माझ्या बरोबर गोंधळ झाला आणि त्याच्यासाठी एक जो सोपा उपाय जो असतो माझ्यासाठी जो आहे तो आहे मसुराची आमटी। त्याला न भिजवावं लागत ना काही, तर तुम्ही डायरेक्टली त्याला कुकरला शिजून घेऊ शकता। तर आज मी तेच केलेलं आहे। आज मी मसुराची आमटी करणार आहे आणि त्यासाठी मी ऑलरेडी कुकरमध्ये त्याला शिजून घेतलेला आहे आणि आता आपण कुकरमध्ये शिजून घेतलेला आहे। 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये छानपैकी ह्याला तुम्ही डायरेक्ट पण फोडणी देऊ शकता, पण मी ह्याच्यामध्ये तुम्हाला शिजून घेतलेलं मसुराची आमटी दाखवणार आहे। तर ह्याच्यासाठी काय लागतं आपल्याला, 1 कांदा, 1 टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर आणि बाकीची छोटी मोठी सामग्री। तर सुरू करूयात आपल्या हा नवीन व्हिडिओसाठी। तर आता मी तयारी करतेय। तर 1 कांदा आपण बारीक चिरून घेणार आहोत। तुम्हाला जसा हवे तसा, मोठा जाडसर जसा तुम्हाला आवडतो त्या पद्धतीने। तर इथे मी बारीक कांदा चिरून घेत आहे। तुमच्याबरोबर बोलता बोलताच हा कांदा चिरून घेते। तर तुम्हाला बारीक चिरताना कसं वाटतं किंवा मोठा चिरता तुम्ही तेव्हा कसं वाटतं हे नक्कीच सांगा। आवडतो का कांदा चिरायला, का त्याचा वास आवडत नाही, हे सगळ्या गोष्टी कॉमन आहेत आणि आपल्याला आता सवय झालेली। स्पेशली जो स्वयंपाक करतो रोज त्याच्यासाठी तर काहीच नाही राहिलेलं तशाच पद्धतीने। तर कांदा आपण आता बारीक चिरून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही किती बारीक चिरलाय आपण। जेवढा बारीक आपण कापतोय तेवढी घट्ट आपली ही आमटी होणार आहे, कारण आपण त्याच पद्धतीने ह्याला फोडणी देणार आहोत। तर आता आपण टोमॅटो आता हे सगळं झाल्यानंतर आपण जेव्हा आपली टोमॅटो आणि कांदा चिरून होईल तेव्हा तेव्हा 2 ते 3 मिनिटं जास्तीत जास्त आपल्याला लागणार ह्याला फोडणी द्यायला। आणि फोडणी दिल्यानंतर लगेचच तुम्ही ह्याला वरण म्हणजे भाताबरोबर, भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर डायरेक्टली तुम्ही जेवायलाही बसू शकता। म्हणजे अगदी अडचणीत आपण आहोत आणि आपल्याला पटकन स्वयंपाक करून आपल्याला बाहेर जायचंय कुठेतरी, तर हा सगळ्यात सोपा उपाय आहे जो मी वापरते किंवा मी हा ट्राय करते आणि हा खरंच खूप छान वर्क करतो। भाकरी असेल तर भाकरी, चपाती असेल तर चपाती किंवा नुसतं भात आणि आमटी खाल्ली तरी चालतंय। तर अशा पद्धतीने आपला कांदा आणि टोमॅटो आपण कट करून घेतलेला आहे। आता आपण कढई ठेवणार आहोत आणि आता आपण सुरू करणार आहोत फोडणी द्यायला। तर आपली आता कढई छानपैकी तापलेली आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये तेल घालतोय। 3 ते 4 चमचे आपण तेल घालणार आहे, डिपेंडिंग तुमची क्वांटिटी किती आहे। तेल चांगलं तापलं, थोडं तापू दे आणि मग आपण फोडणी देणार आहोत। ही जी बनवायची स्टाईल आहे एकदम बहुतेकदा कुठे पाहिली आहे की नाही माहिती नाही, पण दिस इज लाईक माय शॉर्टकट। मी अशा पद्धतीने करते। ह्याला काही वाटण लागत नाही, काही लागत नाही। ज्या दिवशी वाटणही नाहीये आणि भाजी जास्त काही नाहीये घरात, तेव्हा ही रेसिपी करण्यात सगळ्यात छानपैकी पटकन होण्यासारखी आणि जास्त विचार न करण्यासारखी रेसिपी आहे। तर आता आपण पाहूयात। येस, आपला हे चांगलं तापलेलं आहे, कढई चांगली तापलेली आहे, तेलही चांगलं तापलेलं आहे। फक्त आता पहिला कांदा टाकून घेणार आहोत। आपला टोमॅटोला यायचे आज तुम्हाला कापा, मला टाका, मला टाका। तर कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला। त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत आपण अंदाजे एक चमचा, जेणेकरून कांदा लवकर गळेल आणि थोडासा ब्राउनिश झाला पाहिजे कांदा। आणि मग आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा हे आलं लसणाची पेस्ट। जर का तुमच्याकडे फ्रेश आलं लसूण असेल ते सुद्धा आपण टाकू शकतो। जर का
रेडीमेड आहे, घाई आहे, तेव्हा आपला एक पॅकेट अंदाजाने 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आपण त्याच्यामध्ये टाकतो. छानपैकी कांदा आता थोडासा ब्राउनिश व्हायला लागलाय. आपण अजून थोडा वेळ वाट बघूया. चांगला गाळ झाला पाहिजे. हो, छानपैकी आपला कांदा आता तळून झाला, सुरुवात झालेली आहे. आता आपण त्याच्यात टाकणार आहोत टोमॅटो. टोमॅटो छानपैकी गळायला पाहिजे. पूर्ण टोमॅटो आणि कांद्याचा रंग असा लालसर ह्याच्यामध्ये तेलामध्ये आला पाहिजे. आपला टोमॅटो थोडा कापला नाही गेला पाहिजे. आपण स्मॅश करूया, काही हरकत नाही. आता आपल्याचा रंग येत चाललेला आहे. तुम्ही बघू शकता की तेलाचा जो रंग येतो आता रेडिश कलर मध्ये, म्हणजे ऑरेंजिश दिसतोय आपल्याला. म्हणजे आता आपला टोमॅटोचा चांगला गाळ व्हायला सुरुवात झालेली. आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत हळद थोडीशी, लाल तिखट तुम्हाला जसं आवडतं तसं. मी जरा जास्त टाकते, 1 ते 2 चमचेपेक्षा जास्त घालते जरासं. आणि त्याचबरोबर मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे कांदा लसूण मसाला. तर कांदा लसूण मसाला एका विशिष्ट प्रकारचाच मी नॉर्मली वापरते आणि तोच जास्त मला घरात सगळ्यांना आवडतो. तर हा मी ऑलमोस्ट 3 चमचे टाकलेला आहे. आणि ह्याला आता आपण छानपैकी मिक्स करणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये एक घालणार आहोत, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं आहे तर घालायचं आहे, ते आहे आपला गोडा मसाला. तर जर का तुमच्याकडे असेल किंवा तुम्ही खाताय गोडा मसाला, बरेच जण नाही वापरत किंवा काही जण वापरतात, तुम्ही गोडा मसाला ह्याच्यामध्ये टाकू शकता. 1 ते 1.5 चमचे. येस, आता छानपैकी आपला मसाला जो आहे तो छानपैकी तयार झालेला आहे. आणि आता त्याला थोडा वेळ तेल सोडू द्या. आपण थोडंसं त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत. आहा, इतका छान सुगंध सुटलेला आहे. आणि आपल्याला जर का ह्याच्यामध्ये घट्ट करायची ही ग्रेव्ही, तर आपण ह्याच्यामध्ये मी थोडंसं ऍड करते, ते म्हणजे थोडंसं कोकोनट. ओके, तर हे मी जे डीमार्ट मधून आपण इझिली मिळतं, डेसिलेटेड कोकोनटची पावडर असते, ही मी ऑलमोस्ट टाकते, की जेणेकरून थोडीशी जी माझी ग्रेव्ही आहे ना ती थोडी घट्ट होते. आणि मला आवडते तशी. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही, नसेल आवडत तर तुम्ही हे स्किप पण करू शकता, ऑप्शनल आहे हे. आणि गोडा मसाला ऑप्शनल आहे, तर त्या पद्धतीने. ओके, सो आता आपला हा मसाला छानपैकी अशी एक थिक ग्रेव्ही सारखी झालेली आहे. आता आपला टाइम आलेला आहे, आपल्याला आपला मसुरा ह्याच्यामध्ये ऍड करायचा आहे. तर आता आपण मसुरा जे आपण कुकरमध्ये शिजून घेतलेलं आहे 3 शिट्ट्या देऊन, ह्याच्यामध्ये पण मी थोडंसं किंचित मीठ घातलंय, बाकी काही घातलेलं नाहीये. तर आता आपण हे अख्खं मसुरा, जर का तुम्हाला घट्ट मसुरा म्हणजे लाईक नुसती ग्रेव्ही सारखी न खाता तुम्हाला फक्त भाजी सारखी बनवायची, ती सुद्धा तुम्ही बनवू शकता. असं त्याच्यामध्ये पाणी जास्त ऍड करायचं नाही, ती झाली तुमची डायरेक्टली भाजी. पण जर का तुम्हाला पातळ रस्सा भाजी टाईप करायची असेल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी ऍड करायचं आहे. आणि आता मी ह्याच्यामध्ये पाणी ऍड करणार आहे, जवळजवळ 1 कप. आपण ऑलमोस्ट 1 ग्लास मी पाणी ऍड करते, कारण मला ही थोडीशी रस्सा भाजी म्हणजे राईस आणि भाकरी बरोबर खाण्यासाठी हवी. आता आपला गॅस मोठा करूयात आणि ह्याला आता आपण उकळी येण्यासाठी ठेवून देऊयात. तर ही झाली आपली मसुराची आमटी तयार. आणि ह्याच्यासाठी जेव्हा उकळी येईल तेव्हा आपण ह्याच्यामध्ये फक्त थोडीशी कोथिंबीर गार्निश करणार आहोत. आणि ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर किंवा भाताबरोबर आरामात तुम्ही बसून एन्जॉय करू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, झटकीपट मसुराची आमटी,
कशी वाटली लाईक अँड कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका. तर जर का तुम्हाला असे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक अँड सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांबरोबर पण शेअर करा. ज्यांना स्वयंपाक शिकायचा आहे त्यांनी हे छोटे छोटे रेसिपीज बघून नक्कीच ट्राय करून मला तुमचा फीडबॅक नक्की शेअर करा. थँक्यू सो मच.